ची धडक कारवाई, कट्टा, डिझेल आणि स्कॉर्पिओसह 4 आरोपी ताब्यात. अहिल्यानगर शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या बाहेर राज्यातील दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे. या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 6,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या दरोडा, घरफोडी आणि रोड रॉबरी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष कारवाई सुरू होती. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना 21 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील दरोडेखोरांची टोळी विनानंबरच्या स्कॉर्पिओ गाडीतून नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, सुरेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, भगवान धुळे, अर्जुन बडे, अरविंद भिंगारदिवे आणि शिवाजी कावडे यांच्या पथकाने बुहानगर ते आगडगाव रोडवर सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ गाडी दिसताच पोलिसांनी गाडी अडवली. मात्र गाडीतील 6 आरोपी जंगलाच्या दिशेने पळून जाऊ लागले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून 4 आरोपींना ताब्यात घेतले, तर 2 आरोपी फरार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे: सादिक खान इसाक खान, वय 37 वर्षे, राहणार शहाजापूर, मध्य प्रदेश. देवसिंग बाबूलाल भिलालाल, वय 24 वर्षे, राहणार शहाजापूर, मध्य प्रदेश. दानिश सादिक शेख, वय 24 वर्षे, राहणार कापूरवाडी, अहिल्यानगर. दानिश अजीज शेख, वय 24 वर्षे, राहणार कापूरवाडी, अहिल्यानगर. तर राजाराम फुलेरिया आणि राजेश परमार, मध्य प्रदेश हे दोघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, धारदार कुकरी, लोखंडी हत्यारे, मिरची पावडर, 5 मोबाईल फोन, तब्बल 805 लिटर डिझेल आणि 5 लाख रुपयांची विनानंबर स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 6,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 310, 4, 310, 5 तसेच आर्म अक्ट 3/25, 4/25 अंतर्गत दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर शहरात होणारा मोठा दरोडा टळला असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, अहिल्यानगर.